वाचून तुम्ही बघा, समोर बसून जे ऐकण्याचा भाव तयार होतो ते वेगळ्या बाजूला बसून बी तयार आहे की नाही. म्हणजे मग वाचून तर होतच नाही, पण आणखी पाहतो मी ऐकल्यावर जी गोष्ट ध्यानात राहते ती वाचल्यावर राहते का. हेच विषय जर 4-4 बाऱ्या जरी वाचवला, 4-4 बाऱ्या जरी वाचवला, एकदा ऐकलं की ते फिट बसत. बरोबर आहे की नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं की हे पंचीकरण तुम्ही काय कोणाकडून समजून घ्या, सद्गुरूच्या मुखातून. त्यावेळी शिष्य म्हणला, महाराज मी स्वतः वाचितो प्राकृत भाषेत आहे, आणि पंचीकरण तर प्राकृत आहे, संस्कृत नाही, इंग्रजी नाही, कन्नडी नाही, गुजराती नाही. गुजरातचा माणूस असून सुद्धा तो म्हणतो हे केवळ प्राकृत भाषेत आहे ना, मग कोणाला समजायसारखं आहे. त्याच्यामुळे मी वाचवलं तर जमणार नाही का. त्याच्यावर उत्तर गुरु महाराज देतात, नाही बाबा जमणार नाही. सद्गुरूचा जे सांगायची शैली